कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी काय म्हटलं होतं तुला, आपल्या बोलण्याचा या कोणावरच काहीच परिणाम होणार नाहीये। जहागीरदार आहेत गं, यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो। यांना कधीच माझ्या आयुष्याची पर्वा नव्हती। उलट आपलं नाव वाचवण्यासाठी आणि बाबा आपण या मुलीसाठी काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी म्हणून फक्त मला यांनी या घरात ठेवून घेतलंय, बाकी काही नाही। अगं श्वेता, काय चाललंय तुझं? आम्ही तुला घरात ठेवून घेतलं कारण तू हट्टाला पेटली होतीस। तुझी आई तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल अशी आम्हाला तुम्ही भीती घातली होती। आणि काही बोलतेस का ग? तू जितके दिवस या घरात होतीस तुझ्याशी कोणी वाईट वागलेलं नाहीये, तुला उपाशी ठेवलेलं नाहीये, तुझ्यावर हात उगारलेला नाहीये। उगाच खोटं बोलू नकोस। आणि हे जे तुझ्याशी कधीच वाईट वागलेले नाहीयेत। आणि काय म्हणालीस, एजेनी तुला हिंट्स दिल्या? शी मूर्ख मुलगी। हे बघ, पुरावे नसताना काही बोलू नकोस। इतक्या ठामपणे कशी बोलू शकतेस तू? पुराव्याची काय गरज आहे? हे सगळं माझ्या मुलीने भोगलेलं आहे। तुमची बहीण तर सगळ्यांच्या पुढची निघाली हो। ही चक्क एजंटवर आरोप करतेय। आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न हे करावंच लागेल, नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ। एक मिनिट, हे तुम्ही आता ब्लॅकमेलिंग करताय। तुमच्या मुलीशी मी कधीच लग्न करणार नाही। आणि माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्यावर खोटे आरोप लावू शकत नाही। आणि तुम्ही काय पोलिसांना फोन करणार? पोलिसांना मीच फोन करून इथे बोलवतो। नो नो एजे, तुम्ही असा मूर्खपणा करायचा नाहीये। हे बघा, जसं आमच्याकडे आम्ही खरं बोलतो याचा काही पुरावा नाहीये ना, तसंच तुमच्याकडे सुद्धा मी खोटं बोलते याचा काही पुरावा नाहीये, कळलं ना? पण आमची बाजू खरी आहे म्हणून मला कंप्लेंट करावी लागेल। ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझं काहीही ऐकणार नाहीये। आई, जर एजेंना माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मला सुद्धा जगण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये। असंही माझ्या आयुष्याची वाट लागलीच आहे, मग आता जगून तरी काय उपयोग? श्वेता, What the hell is wrong with you? काय केलं तू? पाणी आणा। पाणी आण, मिठाचं पाणी आण। कॉल द ॲम्ब्युलन्स। हेच तर हवं होतं मला, हे जे तुमच्याशी लग्न करता आलं नाही पण तुमच्या मिठीत मरता येतंय मला। What's wrong with you? डॉक्टरना फोन करा लवकर। पाणी पी। ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स। श्वेता, 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 श्वेता उठ ना ग, काय करून बसलीस ग? श्वेता उठ ग, डोळे उघड ना ग। हे सगळं तुमच्यामुळे झालंय। माझ्या मुलीचं काय बरं वाईट झालं तर मी सोडणार नाही तुम्हाला। तुमच्यामुळे माझ्या मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केलाय, या सगळ्याला जबाबदार तुम्ही। कुठे आहात तुम्ही? रस्त्यात आहात? प्लीज हरी अप राईट नाव। श्वेता उठ ना ग। मला एक प्रश्न पडलाय, ही श्वेता विषाची बॉटल नेहमी सोबत घेऊन फिरते का? सरू, प्रसंग काय आहे? तुझं काय चाललंय? शांत बस। श्वेता उठ ग, काय करते? उठ ना ग श्वेता, मी कुणालाही सोडणार नाही। माझ्या श्वेताची तुम्ही हे हाल केलेत, फसवलंय तुम्ही माझ्या मुलीला।
माझ्या मुलीला तुम्ही आयुष्यातून उठवलं, मी तुम्हालाही सोडणार नाही. आई बसा, एक चक्कर येते का? सरस्वती पाणी आण पटकन. हो पाणी दे मला. पाणी आण लवकर. हे सगळं तुमच्यामुळे झालं, मी सोडणार नाही तुम्हाला. पाप लागेल तुम्हाला. काय होऊन बसल्या अभिराम? श्वेताला काही झालं तर मग काय करायचं? तिला काही होणार नाही, मी डॉक्टरांशी बोललोय. शील बी फाईन. कमिशनर साहेब, तुम्ही तो हे जे आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल तुमच्या विरोधात आमच्याकडे तक्रार आली. आय एम सॉरी सर, आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं. इथे आम्ही तुमची चौकशी करायला आलो. चौकशी? सॉरी मॅडम, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंभीर असतो, त्यामुळेच ही तक्रार दाखल झाली. आणि त्या मुलीच्या आईने तुमच्यावर आणखीन बरेचसे सिरियस आरोप केलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तेवढं आता सोपं राहिलेलं नाहीये. आणि अशा केसेसमध्ये कायदे बायकांच्या बाजूनेच असतात. आणि कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ नये म्हणून हे तयार करण्यात आलेले कठोर कायदे काही मुली चुकीच्या पद्धतीने वापरतात. कमिशनर साहेब, त्या मुलीवर या घरात कुठलाही अन्याय झालेला नाहीये. तिच्यावर कोणीही हात उगारलेला नाहीये, मिसबिहेव केलं नाहीये. ज्या घरात एम्प्लॉईजला इतकी मानाची ट्रीटमेंट दिली जाते, त्या घरात पाहुण्यांना कसं वागवलं जाईल याचा मला चांगलाच अंदाज आहे. डोंट वरी, जस्टिस हा होणारच, पण प्रोसिजर म्हणून चौकशी ही करावीच लागेल. आणि काय सर? त्या मुलीची तब्येत जर ठीक असेल तर आम्ही एजंटची चौकशी करून निघून जाऊ. पण त्या मुलीची तब्येत जर सिरियस असेल तर मग एजंटना कस्टडी देऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.